नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझं किचन दाखवणार आहे। माझ्या किचनमध्ये कसं मी अरेंज केलं आहे एवढं छोट्या जागेमध्ये ते दाखवणार आहे। आणि प्लस मी जो काळा मसाला भाजून ठेवला होता तो सुद्धा दाखवते, वाटून झाला आहे तो आता, तर ते सुद्धा आपण बघूया। चला बघूया माझं किचन आधी। तर हे आहे माझं छोटं किचन, लांबून बघा असं आधी। तर इथे आहे माझा भांड्याचा स्टँड, मोजकीच भांडी आहे, म्हणजे जेवढी लागतात तेवढीच, बाकीची सगळी त्या वरच्या ड्रमात आणि आमच्या इथे जे स्टोरेज आहे त्याच्यात ठेवलेली आहे। तर इथे आहे एक 7-8 ग्लास आहेत, 3 तांबे आहेत आणि हे माझे प्लेट्स वगैरे आहेत, वरती पेले आहेत, इथे स्पून्स वगैरे ठेवलेले आहेत मी। आणि हे आम्ही असं हे मार्बलचंच बनवून घेतलेलं आहे, हे कट्टा पूर्ण। आणि वरतीच ओव्हन ठेवलेले आहे, मायक्रोवेव्ह ओव्हन, तेलाचा डब्बा, टोपं जेवढी लागतात ती एकात एक घालून ठेवलेली आहे, चायपत्तीचा डब्बा, मिक्सर, कमेले 2-3, आणि वरती माझे डबे आहेत स्टीलचे, आणि हे आहे जर्मनचे जुने डबे आहेत, ह्याच्यात सगळं जे सामान वगैरे आणलेलं आहे ते सगळं भरून ठेवलेलं आहे। आणि ह्यात काचेची भांडी आणि काही असं फराळाचं वगैरे काय सामान असेल, तळायचं वेळेचं तळणीचं, ते ठेवलेलं आहे त्याच्यात। तर हे असं आहे। आणि इथे आहे माझे हे 3 डबे आहेत, त्याच्यात मी साखर आणि डाळ आणि तांदूळ, आणि ह्या डब्यांमध्ये डाळी ठेवलेल्या आहेत, शेंगदाण्याचा कूट, आणि ही कुकरची भांडी, याच्यात थोडंसं सामान आहे। तर हे असं माझं किचन आहे। इथे पाण्याची टाकी आहे, ती पितळेची तांब्याचीच टाकी आहे, ती मी धुतली आहे, पण थोडंसं ते लगेच इकडचं वातावरण जरा मिठाचं हे आहे ना, क्षार मिळतं, त्याच्यामुळे लगेच ते काळं पडतं। तर हे असं किचन आहे माझं। ही शेगडी आता मी सध्या नवीनच घेतलेली आहे, फिल्टर, मटका, बेसिन आहे ट्रॉल्या माझ्या, ज्याच्यामध्ये मी कप आणि जे मला सामान लागतं, चायचं भांडं, लाटणं वगैरे, ते सगळं ठेवलेलं आहे। याच्यामध्ये मसाल्याचा डब्बा आहे आणि छोटं मोठं जे सामान किचनमध्ये लागेल ते, आणि 2 मोठे टोप आहेत। आणि ह्या ट्रॉलीमध्ये डबे ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये जे मोजकं सामान लागतं हातासरसे ते सगळं भरून ठेवलेलं आहे याच्यामध्ये मी। आणि ही खाली ट्रॉली एक आहे, म्हणजे ती ट्रॉली नाही आहे, ते असंच बनवलेलं आहे, ते मी कुकर आणि माझा पिठाचा डब्बा वगैरे असं सगळं छोटं मोठं सामान जे आहे ते लागलेलं ते ठेवलेलं आहे। असं छोटं मोठं किचन आहे। आणि इकडे आहे गॅसचा बाटला वगैरे ठेवलेला आहे, खाली तेलाचा कॅन, गॅसचा बाटला, आणि डस्टबिन वगैरे तिकडेच आहे। आणि मी फिल्टर केलेलं पाणी याच्यामध्ये येतं, ते मग मी बादलीमध्ये टाकून देते आतमध्ये। हा आहे माझा काळा मसाला, जो मी मगाशी तुम्हाला दाखवला होता, भाजला होता त्यावेळेस कसा होता ते। तर आता हा मसाला मी आता भरून ठेवते, ह्या काचेची बरणी, म्हणजे स्वच्छ धुवून घेतलेली ही बरणी, आणि त्यामध्ये मला आता हा भरून ठेवायचा आहे। बघा असा हा मसाला झालेला आहे। हा साधारण मला 3-3.5-4 महिने झाले, कारण आमच्या इथे जास्त काय आम्ही वापरत नाही। मला वाटतं आम्ही जेव्हा चिकन मटन वगैरे करतो त्यावेळेसच वापरतो, एरवी मी भाज्यांमध्ये वगैरे घालत नाही, त्याच्याने म्हणजे कसं जळकी होते थोडी, तर शक्यतो अवॉइडच करतो, फक्त नॉनव्हेजमध्ये वगैरे मी वापरते, ठेवते। बघूया किती। तर अशा प्रकारे 2 बरण्या भरलेल्या आहे। ही साधारण अर्धा किलोची आहे बरणी, आणि ही 200 ग्रामची आहे। तर जवळपास 700-750 ग्रामच्या आसपास झालाय काळा मसाला, जो मला वाटतं 6-7 महिने तरी जाईल। एवढे 3 महिन्यामध्ये मला असं वाटलं ही एकच बरणी भरली तर, पण भरली। आणि थोडासा पहिलाचा होता एवढा मसाला, थोडा एवढा होता, तर हे पूर्ण त्याच्यामध्ये भरून टाकलाय मी आता साधारण एक 6-7 महिने तरी पुरेल हा मसाला। नंतर मग बनवील मी अजून लागला की। तर एक बरणी इथे ठेवून दिली मी आता सध्या, जो आता मसाला मला वापरता येईल, आणि एक फ्रीजमध्ये ठेवून दिलेली, ती चांगली राहते, असं काही खराब वगैरे होत नाही। तर अशा प्रकारे हे माझं किचन आहे छोटंसं। आधी तर खूपच छोटं होतं, पण आता ही इकडची भिंत वगैरे काढून जरा हे केलं ना, त्यामुळे जरा मोठं वाटतं आता।
पहिले एकच माणूस उभं राहत होता, पण आता व्यवस्थित वाटतं किचन. आणि भांडी पण मी मोजकी ठेवलेली, जास्त पसारा ठेवलेला नाही, मला आवडत नाही जास्त पसारा. असं हे मोजकंच सामान आहे सगळं, जे डेली यूजला लागेल तेवढंच. बाकीची सगळी भांडी ठेवून दिलेली आहेत वरती स्टोरेजमध्ये. तर असं हे माझं किचन आहे. कसं वाटलं तुम्हाला सांगा मला कमेंटमध्ये. चला मग, तर असं माझं किचन आहे. तुम्हाला आवडलं असेल का नाही माहिती नाही, पण ॲटलिस्ट मी आधी जिथे राहायची, चाळीत राहायची माझ्या आईच्या इथे, तर ते घर तर खूपच छोटं होतं. तर त्यापेक्षा माझं हे घर छोटं असलं तरी पण फ्लॅटमध्ये आणि 1 BHK आहे. किचन थोडं छोटं आहे, हॉल आणि बेडरूम मोठं आहे, पण किचन थोडं आधी खूपच छोटं वाटत होतं. पण जेव्हा मी रिनोव्हेट केलं ना, तेव्हा मग ही भिंत वगैरे जरा कमी केली, तर इकडची जागा जरा मोठी पण झाली आणि किचन पण एकदम सुटसुटीत झाला. आणि ट्रॉल्या वगैरे लावून घेतल्याने सामान पण व्यवस्थित सगळं बसलेलं आहे. आणि असं मला आवडतं माझं किचन, छान आहे. मी स्वच्छ ठेवते नेहमी, आणि छोटं असलं तरी पण छान आहे. मोजकीच भांडी ठेवलेली आहे, जास्त पसारा नाही ठेवलेला आहे. तर असं हे माझं किचन आहे. तुम्हाला कसं वाटलं, आवडलं की नाही ते सांगा. चला मग भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय मित्रांनो.